एकमताने सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक। आमदार रोहित पवार आज बारामतीत दादांच्या विमान अपघात प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात करणार तक्रार दाखल। विमान कंपनी विरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही, आमदार रोहित पवारांचा पोलीस उपायुक्तांना थेट सवाल। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खडाजंगी। जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळात पडसाद। चंद्रपूरच्या किडनी घोटाळा सभागृहात चर्चेला आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांचे कारवाईचं आश्वासन। मुंबईकरांवर कराचा भार, अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव। 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर। मुंबई महापालिकेचे रोखे बाजारात येणार, भांडवली बाजारातून बीएमसी निधी उभारणार। पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी बीएमसीचे रोखे बाजारात। जरांगे यांनी वंजारी समुदायाला विनाकारण शिवद्रोही ठरवलं, अॅडव्होकेट ससाणे यांनी केला जरांगेंचा निषेध। बुलढाण्यातील शिवराय पुतळा वाद चिघळण्याची शक्यता। भिवंडी अपहरण प्रकरणाला नवं वळण, तरुणीनं व्यक्त केली आईकडे जाण्याची इच्छा। इंदापूर न्यायालयात तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी। विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर, पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल। राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा, सूत्रांची माहिती। समाज माध्यमात काँग्रेस आणि भाजपात जोरदार ट्विट युद्ध, भाजपचा काँग्रेसवर पलटवार। पंतप्रधान काँग्रेस समोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी सुमित सोनकांबळेला अटक, स्त्रीबीज प्रकरणात अवैधरित्या इंजेक्शन पुरवल्याचा आरोप। ट्रक आणि चारचाकीमध्ये अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील घटना। पंतप्रधान मोदींचं इस्रायलच्या संसदेत भाषण, भारत आणि इस्रायल दीर्घकाळापासून दहशतवादानं ग्रस्त। इस्रायलच्या खासदारांचा मोदींना गराडा, इस्रायलच्या संसदेत मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी चढाव। अभिनेत्री रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा आज उदयपूरमध्ये बांधणार लग्नाची गाठ। विवाहाला टॉलिवूड बॉलिवूड कलाकारांसह दिग्गज नेतेही हजेरी लावण्याची शक्यता। घरच्या मैदानातच लंकेचा किवीजकडून पराभव, T20 वर्ल्ड कपमधून लंका आउट। आज T20 वर्ल्ड कपमध्ये डबल धमाका, पहिल्या सामन्यात अहमदाबादेत दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज सामना। आज सुपर 8 मध्ये चेन्नई टीम इंडिया समोर झिम्बाब्वेचं आव्हान, सेमीजमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघात जोरदार लढतीची शक्यता।